मुंबईच्या दादरच्या रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात असलेलं हनुमान मंदिर हे 80 वर्षांपासून आहे। मात्र आता मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून या मंदिराच्या ट्रस्टींना नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे भक्त आणि नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होतोय। आणि हे नेमकं प्रकरण काय आहे आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। दादर पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनला लागून हनुमान मंदिर आहे। दादर रेल्वे स्टेशन मधील हमालांनी 80 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली। हे मंदिर दादर मधील असंख्य हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे। मंदिर बेकायदा असल्याची रेल्वे प्रशासनानं नोटीस मंदिराला बजावली आहे। मंदिर हटवा अन्यथा रेल्वे प्रशासन मंदिर हटवेल असा नोटीसमध्ये उल्लेख आहे। मनशांतीसाठी लोक येतात, अशा स्थानं आपल्या हिंदू धर्माची महाराष्ट्रामध्ये टिकायला हवेत आणि त्यासाठी जर कुठली नोटीस झाली असेल तर मला त्याबद्दल फार वाईट वाटतंय की हिंदू संस्कृतीची काही देवस्थळे जर अशा पद्धतीने उद्ध्वस्त झाली तर फार वाईट चिंतेची बाब आहे। ते माझ्यातर्फे मी या चॅनलला विनंती करतो की त्यांनी हा विषय सरकारसमोर मांडून हे देऊळ वाचवण्याचा प्रयत्न करावा।